नमस्कार मंडळी. चमचमीत अशी ढाब्यासारखी डाळ पालक बनवूयात. यासाठी 1 वाटी डाळ धुवून कुकरला लावली. यातच कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, हळद, मीठ घालून अर्धवट डाळ शिजवून घेतली. चिरलेल्या पालकातून मुठभर पालक असा बाजूला काढून घेतला आणि डाळ पालक चांगली शिजवून घेतली. आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग, मध्यम आकाराचा चिरलेला बारीक कांदा, आले लसूण पेस्ट, 2 लहान आकाराचे चिरलेले टोमॅटो चांगलेच परतवून घेतले. त्यानंतर यात काही बेसिक पावडर मसाले घातले. ते सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत परतवल्यावर यात मुठभर पालक काढलेला होता बारीक चिरलेला, तो घातला. यातच थोडंसं मीठ घालून चांगलं परतवून घेतला. शिजलेला डाळ पालकही घातला. जेवढं डाळ पालक पातळ घट्ट हवा होता तेवढं वाढवून घेतला. पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ. आता यात तडका देऊयात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.